नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर राज्यांशी संबंधित जी केची एक सिरीज चालवत आहोत, ज्याचे 3 व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ नसतील बघितले तर तुम्ही आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे बिहार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिहारशी संबंधित सामान्य ज्ञान घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला मित्रांनो, आपण विनाकारण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बिहारची स्थापना 22 मार्च 1912 मध्ये झाली, जेव्हा बिहार आणि ओडिशा हे बंगालपासून वेगळे करण्यात आले. त्याच्या 24 वर्षानंतर बिहारचे विभाजन झाले आणि ओडिशाला वेगळे करून ओडिशा हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2000 मध्ये बिहारचे आणखी एकदा विभाजन झाले आणि त्यानंतर झारखंड हे राज्य वेगळे करण्यात आले आणि 2000 मध्ये झारखंड हे नवीन राज्य अस्तित्वात आले. मित्रांनो, बिहार हे भारतातील पूर्वेकडे असणारे एक राज्य आहे, ज्याची राजधानी पटना आहे. बिहारचे क्षेत्रफळ हे 94,163 वर्ग किलोमीटर इतके आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने बिहार हे भारतातील 12व्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. मित्रांनो, बिहारची जनसंख्या ही 10,40,99,452 इतकी आहे आणि जनसंख्येच्या दृष्टिकोनाने बिहार हे भारतातील 3ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. GDPच्या दृष्टिकोनाने बिहार हे भारतातील 15व्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे. मित्रांनो, बिहारला गंगा नदी ही 2 भागामध्ये शेअर करते, जी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते. मित्रांनो, बिहार हे राज्य पश्चिमेकडून उत्तर प्रदेशने, उत्तरेकडून नेपाळने, पूर्वेकडून पश्चिम बंगाल तर दक्षिणेकडून झारखंड या राज्यांनी घेरलेले आहे. मित्रांनो, बिहारमध्ये टोटल 38 जिल्हे आहे. बिहारमध्ये जनसंख्येच्या दृष्टिकोनाने सर्वात मोठा जिल्हा हा पटना आहे, ज्याची जनसंख्या टोटल 58,65,438 इतकी आहे. तर मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने बिहारातील सर्वात मोठा जिल्हा हा पश्चिमी चंपारण्य आहे, ज्याचे क्षेत्रफळ टोटल 5,228 वर्ग किलोमीटर इतके आहे. मित्रांनो, बिहार या राज्यामध्ये 11.27% लोक हे शहरी भागामध्ये राहतात, तर 58% पेक्षा जास्त लोक हे 25 वर्षापेक्षा कमी वयाचे आहे. त्यामुळे बिहार हे भारतातील सर्वात जास्त तरुण राज्य आहे. मित्रांनो, बिहार या राज्याची राजकीय भाषा हिंदी आणि उर्दू आहे. त्याचबरोबर मैथिली, मगली आणि भोजपुरी या स्थानिक भाषा आहे. मित्रांनो, बिहार या राज्याचे राजकीय वृक्ष हे पिंपळाचं झाड आहे. राजकीय पुष्प गेंदा आणि राजकीय प्राणी बैल, तर त्याचबरोबर राजकीय पक्षी हा गौराईचा पक्षी आहे. मित्रांनो, बिहारचं जेवण तसं तर वरण भात, भाजी आणि पोळी यांवरच आधारित आहे, परंतु तेथील लिट्टी चोखा आणि मिसरी मिठाई यांसारखे व्यंजन तिथे प्रमुख आहे. बिहारमधील प्रमुख पर्यटन स्थळाची जर आपण उल्लेख केला तर त्यामध्ये नालंदा विश्वविद्यालय, शालिनी आणि पटना बोध के हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. मित्रांनो, बिहार या राज्यामध्ये टोटल 21 विश्वविद्यालय आहेत. त्याचबरोबर राज्यसभाच्या 16 सीटा त्या आणि लोकसभेच्या 41 तर 238 सीटा ह्या विधानसभेच्या आहेत. मित्रांनो, बिहार या राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री कृष्ण सिंह हे होते आणि बिहारचे वर्तमानामध्ये मुख्यमंत्री हे नितीश कुमार हे आहेत. मित्रांनो, बिहारच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ह्या श्रीमती राबडी देवी या होत्या. मित्रांनो, आतापर्यंत 23 व्यक्ती बिहारचे मुख्यमंत्री झालेले आहेत. मित्रांनो, बिहारचं हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालय हे पटनामध्ये आहे आणि पटना हायकोर्टची स्थापना ही 1916 मध्ये झालेली आहे. मित्रांनो, बिहार या राज्याची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषीवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रमुख गहू, मका आणि केळी यांसारखी उत्पादने जास्त होतात. परंतु मागच्या काही वर्षांमध्ये बिहार या राज्याने तंत्रज्ञान, उद्योग, सेवा यांसारख्या काही क्षेत्रांमध्ये जलद गतीने प्रगती केलेली आहे. मित्रांनो, बिहार या राज्याचे साक्षरता दर हे 70% आहे, जे राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की बिहार या राज्याचे नाव बिहारच का ठेवण्यात आले? मित्रांनो, संस्कृत आणि पाली या भाषेमधून शब्द आहे बिहा. या शब्दाचा अर्थ होतो निवास. यापासूनच बिहार या राज्याचे नाव बिहार असे ठेवण्यात आले. मित्रांनो, दरवर्षी 22 मार्च रोजी बिहार दिवस साजरा केला जातो आणि ही परंपरा 2010 मध्ये नितीश कुमार यांनी सुरू केलेली होती.
मित्रांनो, बिहार या राज्याचे साक्षरता दर हे 70% आहे, जे राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे. मित्रांनो, बिहार या राज्यामध्येच मौर्य साम्राज्य आणि बौद्ध धर्माची सुरुवात झालेली होती. मित्रांनो, हे तर झालं बिहार या राज्याविषयी GK म्हणजे सामान्य ज्ञान. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत देखील पोहोचेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.